हॅलो फ्रेंड्स, वेलकम वन्स अगेन. आपण बघतो टॉपिक मॅथमॅटिकल मेथड्स म्हणजे स्केलर वेक्टर्स आणि काही मॅथमॅटिकल टर्म्स. आपण स्केलर वेक्टर ऑलरेडी कंप्लीट केलेला आहे. लास्ट लेक्चरला आपण कॅल्क्युलस मॅथमॅटिकल कॅल्क्युलस स्टार्ट केलेलं. त्याच्यामध्ये आपण पहिला पार्ट डेरिव्हेटिव्हचा बघितलेला आहे. ओके, सो डेरिव्हेटिव्ह फर्स्ट किंवा लिमिट इन टर्म्स ऑफ डेरिव्हेटिव्ह, यालाच डिफरन्शिएशनसुद्धा असं म्हटलं जातं. सो हेच कसं लिहिलं जातं, dy/dx असं लिहितो ना आपण डेरिव्हेटिव्ह. ओके, मग हेच लिमिटच्या फॉर्ममध्ये आपण लिहिलं होतं लिमिट ऑफ डेल्टा एक्स टेन्स टू 0. ओके, हीच डेफिनेशन आपण अशी या फॉर्ममध्ये लिहू शकतो. ॲज वेल ॲज आपण y प्लस डेल्टा वाय मायनस वाय अपॉन डेल्टा एक्स असंही लिहिलं तरी सुद्धा चालू शकेल. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ द डेरिव्हेटिव्ह. आपण बघितलं होतं, व्हेलॉसिटी बघितलं होतं, ॲक्सेलरेशन बघितलं होतं. ओके, आज आपण काही त्याच्या प्रॉपर्टीज बघूया. प्रॉपर्टीज आणि आज काही बेसिक फॉर्म्युले जे 11वी किंवा आपल्या फिजिक्ससाठी जे मॅथमॅटिकल फॉर्म्युले लागतात ते आपण बघूया. हे तुम्हाला मॅथ्समध्ये पण आहे इन डिटेल, पण मी फक्त फिजिक्स ओरिएंटेड मॅथमॅटिक्स तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. ओके, सो आपण ॲज पर बुक जाऊया. काही प्रॉपर्टीज आहेत बुकमध्ये, सो त्या प्रॉपर्टीचा आपण विचार करूया. ओके, सो आता बघा प्रॉपर्टीज म्हणजे काय आहेत, तर जस्ट फॉर्म्युले टाईप म्हणतो ना आपण. सो फर्स्ट समजा d/dx असेल आणि f(x) असेल. याचा अर्थ काय बघा, तर हे कसं लिहिलं जातं, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू, खाली जे असतं ना त्याला व्हेरिएबल फंक्शन म्हणतात. विथ रिस्पेक्ट टू एक्स कुणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, याचं घ्यायचं आहे. पण यातला यस कसा वाटतोय, कॉन्स्टंट वाटतो. ह्या यसचा आणि एक्सचा काय संबंध आहे का, नाही. पण f(x) आणि एक्सचा मात्र काय आहे, संबंध आहे. मग काय करायचं, कॉन्स्टंट बाहेर घ्यायचं. सो df(x) अपॉन dx म्हणजे आपण काय केलं बघा, जो कॉन्स्टंट आहे तो बाहेर घेतला आणि जे राहिलेलं आहे म्हणजे कोण राहिलं, f(x), त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो दिस इज अवर फर्स्ट प्रॉपर्टी. एक पहिला फॉर्म्युला असं म्हटलं तरी चालेल बघा. लक्षात येते. नेक्स्ट समजा ॲडिशन असेल, d/dx म्हणतो मी आणि f(1x) आहे पहिलं फंक्शन प्लस दुसरं फंक्शन आहे आणि ह्या दोघांच्या ॲडिशनचं काय घ्यायचं, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. तर काय करा, सिंपल सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. पहिल्यांदा कुणाचं घ्यायचं, f(1)(x) म्हणजे कुणाचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, पहिल्यांदा याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं प्लस दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या, d/dx f(2)(x). दिस इज व्हेरी इझी प्रॉपर्टी. सिंपल ॲडिशन झाली ना, लक्षात येते. नेक्स्ट ही एक प्रॉपर्टी बऱ्याच वेळेला इम्पॉर्टंट ठरते बघा, d/dx f(1)(x) इंटू f(2)(x). काय करतो मी, मल्टिप्लिकेशन आहे बघा दोघांचं. म्हणजे जर समजा तुम्हाला असं जर मल्टिप्लिकेशन आलं तर त्याचा प्रोडक्ट रूल म्हटलं जातं. प्रोडक्ट रूल आणि क्वोशंट रूल असे दोन रूल आहेत डेरिव्हेटिव्हमध्ये. तर हा असेल प्रोडक्ट रूल. हे समजलं का बघा, यस बाहेर घेतला, f(x)चं डेरिव्हेटिव्ह घेतलं, ह्या दोघांचे ॲडिशन सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतलं. आता ह्या दोघांमध्ये गुणाकार आहे दोन फंक्शन्समध्ये. ओके, हे एक आता f(1)(x)चा अर्थ तुम्हाला व्यवस्थित समजतोय का बघा. f(1)(x) म्हणजे एक्स असलेली कुठलीही टर्म, मग x³ असेल, 3x असेल, sin x असेल, cos x असेल, एखादं इक्वेशन असेल एक्सचं सिंपल की ज्याच्यामध्ये x आहे. सिमिलरली एक्सची दुसरी टर्म, मग हे x³ असेल, हे x² असेल, काही असेल. सो f(1)(x)चा अर्थ व्यवस्थित समजून घ्या. ते फॉर्म्युल्यामध्ये पण डिटेल येईल. आता प्रोडक्ट रूल आहे, दोघांचा गुणाकार आहे. तर काय केलं जातं बघा, पहिली टर्म ॲज इट इज ठेवली जाते म्हणजे कोण, f(1)(x). दुसऱ्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घेतलं जातं d/dx f(2)(x) प्लस दुसरी टर्म ॲज इट इज ठेवायची, पहिल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. बघा, पहिली टर्म ॲज इट इज ठेवली, दुसऱ्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरी टर्म ॲज इट इज ठेवली, पहिल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. म्हणजे समजा तुमच्याकडे जर इथं xy असतं तर काय केलं असतं, x dy/dx प्लस y dx/dx. सिंपल, लक्षात येते. सो याला म्हटलं जातं प्रोडक्ट रूल. सो ही झाली तिसरी प्रॉपर्टी. आता क्वोशंट रूलची बघूया. थोडीशी ती डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे ह्याच्यापेक्षा, प्रोडक्टपेक्षा. सो मी क्वोशंट घेतो बघा, 4 नंबर म्हणतो
डी बाय डी एक्स. थोडंसं मी फिजिक्स ओरिएंटेड सांगायचा प्रयत्न करतो, कितपत समजते बघा तुम्हाला. समजा F1 ऑफ एक्स आहे आणि डिवायडेड बाय दुसरी टर्म आहे F2 ऑफ एक्स. याला म्हटलं जातं कोशंट रूल. तर कोशंट रूल काय सांगतो बघा, 1 अपॉन सेकंड टर्म आहे तशीच ठेवा, पहिल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह मायनस काय केलं, 1 अपॉन सेकंड टर्म आहे तशीच ठेवली, पहिल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह. मगाशी कसं केलं होतं, पहिली तशीच ठेवली दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरी तशीच ठेवली पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. तसं इथं 1 अपॉन दुसरी टर्म आहे तशी ठेवा, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह मायनस फर्स्ट टर्म अपॉन सेकंड टर्मचा स्क्वेअर F2 ऑफ एक्सचा स्क्वेअर आणि दुसऱ्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स F2 ऑफ एक्स. जर भागाकार आला, क्वोशंट आला, डिव्हिजन आली दोन एक्स असलेल्या व्हॅरिएबलची टर्मची, तर त्यांचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असेल तर हा रूल तिथं काय केला जातो, यूज केला जातो. याला म्हटलं जातं क्वोशंट रूल, याला म्हटलं जातं प्रोडक्ट रूल. नेक्स्ट फिफ्थ प्रॉपर्टी. समजा आपल्याकडे एक फंक्शन आहे एफ ऑफ एक्स आहे, याचं डेरिव्हेटिव्ह आपण घेतो विथ रिस्पेक्ट टू टाइम टी म्हणलं किंवा विथ रिस्पेक्ट टू टी व्हेरिएबल घेतलं. हेच असं लिहिलं तरी चालतं, डी एफ ऑफ एक्स अपॉन डी एक्स. हे एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू डी एक्स, पण डी एक्स एक्स्ट्रा लिहिला आहे ना म्हणून हा डी एक्स आणि हा डी टी आहे तसंच, असं लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं. दिस इज वन ऑफ द प्रॉपर्टी. म्हणजे व्हेरिएबल इथं एक्स आहे पण विथ रिस्पेक्ट टू टाइम घेतलेला आहे किंवा अनादर व्हेरिएबल घेतलेला आहे, तर हेच असं सुद्धा लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं. सो दिस इज वन ऑफ द प्रॉपर्टी. सेम हीच प्रॉपर्टी अशी लिहिली तर चालेल बघा, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी टी म्हणतो मी इंटू डी टी बाय डी एक्स, किंवा हेच डी वाय बाय डी व्ही इंटू डी व्ही बाय डी एक्स. कसंही लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं. बघा एक अनादर व्हेरिएबल आपण याच्यामध्ये इंट्रोड्यूस करतो, इथं डी टी इंट्रोड्यूस केलं, इथं डी व्ही इंट्रोड्यूस केलं, चालू शकतं. सो दीज आर सम बेसिक अँड द प्रॉपर्टीज रिक्वायर्ड फॉर द फिजिक्स. फिजिक्समध्ये आपल्याला ज्या काही लागणाऱ्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आहेत. आता फॉर्म्युले बघूया, हे लिहून घ्या व्यवस्थित. हे काय प्रॉपर्टी शक्यतो कुठं विचारणार नाहीत, महत्त्वाचे याच्यामधले फॉर्म्युले आणि त्याचं सॉल्व करणं हे इम्पॉर्टंट आहे. सो फिजिक्सला जेवढं डेरिव्हेटिव्ह लागतं तेवढं डेफिनेटली मी तुम्हाला इथं आता सांगेन. त्याच्यासाठी आधी फॉर्म्युले बघूया. फॉर्म्युले पण थोडंसं पाठांतर करावं लागतं, मॅथ्समध्ये तुम्हाला ती सवय लागेलच, पण जे बायोलॉजीवाले आहेत त्यांनी स्पेशली व्यवस्थित लक्ष द्या. कसे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे हे आपण बघूया. पहिला फॉर्म्युला सगळ्यात महत्त्वाचा बघा, डी बाय डी एक्स. याच्यावरची मी एक्झाम्पल्स पण घेणार आहे. एक्स रेस टू एन. बघा इथं व्हॅरिएबल कोण आहे, एक्स आहे, सो एक्सची टर्म आहे, चालेल. सो ह्या टर्मचा किंवा ह्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह कसं घेतलं जातं बघा, हे एन इकडे घ्यायचं, एक्स आहे तसंच, एन इकडे घ्यायचं, एक्स आहे तसंच, आणि ह्या एन मधनं 1 मायनस करायचं. म्हणजे एक्झाम्पल बघा, पुढं मी एक्झाम्पल घेणार आहे तरी पण एक फॉर एक्झाम्पल इथं म्हणतो, हे काय लिहू नका तुम्ही एक्झाम्पल. एक्स रेस टू 4चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असेल विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय म्हटलं मी, एक्स रेस टू 4चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं असेल तर या रूल प्रमाणे बघा, हा एन इकडे घेतला म्हणजे 4 इथे घ्यायला हवे. एक्स रेस टू एन मायनस 1 म्हणजे 4 मायनस 1, म्हणजे एक्स रेस टू 4चं डेरिव्हेटिव्ह काय तर 4x क्यूब. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय तर 2x रेस टू 1 म्हणजे 2x, चालेल. एक्स रेस टू 1चं डेरिव्हेटिव्ह आता ह्याच नियमाप्रमाणे डी बाय डी एक्स, एक्स रेस टू 1 काढूया. सो एक्स रेस टू 1 कसा येणार बघा, एकतर डी एक्स अपॉन डी एक्स आन्सर 1च यायला पाहिजे, पण ह्या नियमाप्रमाणे बघा 1x रेस टू 0. मग एक्स रेस टू 0 किती असतं, 1च असताना शेवटी हे किती झालं, 1 झालं. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ दिस पर्टिक्युलर फॉर्म्युला. ठीक आहे, हे लिहून घ्या, काय हरकत नाही, लिहून घ्या. हे पहिल्यांदा फॉर्म्युला लिहा आणि पुन्हा हे फॉर एक्झाम्पल्स. पहिलं घेतलं मी, दुसरं घेतलं. एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स किती असतं, 1, आणि आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे पण 1च आलं का. एक्स रेस टू 0 शेवटी 1 असतं ना, सिन्स एक्स रेस टू 0 1, सो शेवटी आन्सर किती आलं, 1 आलं. डायरेक्ट डी एक्स अपॉन डी एक्स 1 म्हटलं तरी चालेल किंवा ह्या फॉर्म्युल्यानुसार 1 म्हटलं तरी सुद्धा चालेल. सो दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला. नेक्स्ट डी बाय डी एक्स.
जर ई रेक्स टू एक्स टर्म आली तर त्याचं ई रेस टू एक्सच ठेवायचं डेरिव्हेटिव्ह, काही चेंज करायचं नाही. फक्त लक्षात ठेवा ई रेस टू एक्सच पाहिजे. ई रेस टू 2x, ई रेस टू 3x असं आलं की पुन्हा रूल बदलतो. तो आपण बघूया पुढं. 3 लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स लॉग एक्स 1/x असतं. म्हणजे तुम्हाला जर लॉग एक्स टर्म दिली तर त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं 1/x. 4 साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स साइन एक्स. हे बऱ्याच वेळेला फिजिक्समध्ये येतं. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स डी बाय डी एक्स कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. व्यवस्थित लिहून घ्या, हे बुकमध्ये आहेत फॉर्म्युले. टॅनचं सेक स्क्वेअर एक्स असतं बघा, डी बाय डी एक्स टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्या सेक स्क्वेअर एक्स. नेक्स्ट 7 नंबर कॉटचं मायनस कोसेक स्क्वेअर एक्स असतं, डी बाय डी एक्स कॉट एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. सेक एक्सचं टॅन आणि सेक असतं, डी बाय डी एक्स सेक एक्स टॅन एक्स. हे काय आता फारसं येत नाही हे सेक वगैरे, कॉट पण येऊन कधी जास्त येत नाही. कोसेकचं मायनस कोसेक कॉट डी बाय डी एक्स कोसेक एक्सचं मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. सो हे एवढे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आपल्याला फिजिक्समध्ये लागणार आहेत. त्यातलं फार महत्त्वाचं म्हटलं तर हे आणि साइन आणि कॉस बऱ्याच वेळेला येते. हे फार कमी प्रमाणात येतं, हे सुद्धा फार कमी रेअर, अगदी एखादं हे आलं तर कुठंतरी येईल. पण हे दोन आणि हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट बऱ्याच वेळेला येतो. हा हे तर येतं साइन आणि कॉसचं. चला आता काही एक्झाम्पल्स घेऊया आपण ह्या फॉर्म्युल्यावर. हे फॉर्म्युला आधी लिहून घ्या व्यवस्थित. याच्या रिलेटेड एक्झाम्पल्स बघा, बुकमधलेच घेऊया एक्झाम्पल्स. ओके, एक्स रेस टू 8 फाइंड डेरिव्हेटिव्ह असं हेडिंग टाका. फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ फॉलोइंग्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. सगळे विथ रिस्पेक्ट टू एक्सच घेऊया आपण. सो डी बाय डी एक्स एक्स रेस टू 8 आहे पहिलं एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल असं म्हणूया आपण. सो रूल काय आपला, 8 इकडे घ्या, एक्स रेस टू 8 मायनस 1 म्हणजेच काय 8 इंटू एक्स रेस टू 7. सो दिस इज द आन्सर. नेक्स्ट डी बाय डी एक्स 2x प्लस एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्या. तर आपला नियम काय, ॲडिशन असेल तर दोघांचं वेगवेगळं घ्यायचं. मग हे मी डिटेलमध्ये लिहितो जरासं. डी बाय डी एक्स पहिल्यांदा कुणाचं घ्यायचं 2x, पुन्हा डी बाय डी एक्स कुणाचं घ्यायचं एक्सचं घ्यायचं. 2x मधला 2 कॉमन आहे, कॉन्स्टंट आहे तो बाहेर घेतला. डी एक्स अपॉन डी एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस डी एक्स अपॉन डी एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. सो इट इज 3. चालेल का बघा. सो याचं डेरिव्हेटिव्ह किती आलं 3 आलं. समजा तुम्हाला अजून एक असं इक्वेशन दिलेलं आहे डी बाय डी एक्स एक्स स्क्वेअर प्लस साइन एक्स. तर पहिल्यांदा सेपरेट लिहा, डी बाय डी एक्स पहिल्यांदा एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह घेऊया प्लस डी बाय डी एक्स साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. मग एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय 2x रेस टू 1 आणि प्लस साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स. म्हणजेच 2x कॉस एक्स 2x प्लस कॉस एक्स लिहिलं तर चालेल, हा 1 नाही लिहिला तरी चालेल. सिम्पल. सो दीज आर द एक्झाम्पल्स. आता हे सगळे डेरिव्हेटिव्ह झाले बघा, सरळ डेरिव्हेटिव्ह घेतले आपण. पण आपण काय म्हटलं की व्हेरिएबल एक्स पाहिजे, त्यामध्ये टर्म एक्स पाहिजे. एक्सच्या शिवाय दुसरी टर्म असेल तर त्याला कॉन्स्टंट ट्रीट करायचं. ओके. पण कधी कधी कसं होतं बघा, इथं साइन एक्स म्हणलंय ना, तर साइन एक्सच्या ऐवजी साइन 2x म्हटलं जातं, होऊ शकतं असं. तर त्या केसमध्ये काय करायचं तशी एक्झाम्पल्स बघूया. बघा माझ्यावर सगळे एक्झाम्पल लिहून घ्या. सो डी बाय डी एक्स ई रेस टू 2x याचं डेरिव्हेटिव्ह काय, असा प्रश्न कधी कधी येतो.
थोडंसं वेगळं आहे का बघा. मगाशी आपण फॉर्म्युला काय बघितला होता, ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, ई रेस टू एक्सच असतं ना, डी बाय डी एक्स. हा फॉर्म्युला आहे का मागाचा, मुद्दाम लिहितो मी तर. याचा वापर आता इथं करूया आपण. बघा ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच आहे, पण इथं ई रेस टू टू एक्सचं काढा असं म्हटलं तर पहिल्यांदा काय करायचं, ह्या टर्मला एक्स आहे असा विचार करायचा. ॲक्च्युली ती किती आहे, 2x आहे किंवा एक्सपेक्षा वेगळी काहीतरी आहे, पण आपण त्याला काय समजूया, एक्स आहे असं समजूया. सर जर ती एक्स असती तर ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, ई रेस टू एक्सच म्हणजे काय, ई रेस टू 2xच ना. याचं डेरिव्हेटिव्ह आहे तसं लिहून घेतलं, पण ही जी राऊंड केलेली टर्म एक्स्ट्रा याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ 2x. म्हणजे काय येणार सांगा, ई रेस टू 2x इन 2, याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 2 असतं ना. 2 बाहेर काढला dx अपॉन dx1, सो याचं डेरिव्हेटिव्ह किती आलं, एवढं आलं. अजून एखादं घेऊया, डी बाय डी एक्स साइन ऑफ एक्स. बघा आता ह्यातला साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, साइन एक्स असतं तर कॉस एक्स लिहिलं असतं, पण साइन ए एक्स आहे, ए कॉन्स्टंट आहे का, ए वेगळा काहीतरी आहे ना. सो हे काय करायचं, पहिल्यांदा साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस ए एक्स लिहून ठेवायचं आणि पुन्हा ह्या ए एक्सचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह लिहायचं. मग काय येणार, हे कॉस ऑफ ए एक्स इंटू ए. समजलं, म्हणजे जी टर्म एक्स्ट्रा येते त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेऊन ती टर्म मल्टिप्लाय करायची पुढं. सो हा रूल झाला किंवा ही झाली एक्झाम्पल्स. अजून एखादं वाटल्यास घेतो, 6 नंबर, डी बाय डी एक्स साइन स्क्वेअर एक्स. बघा डी बाय डी एक्स साइन स्क्वेअर एक्स म्हणजे साइन एक्सचा स्क्वेअर आहे ना. मग आपल्याला माहिती आहे की साइन एक्सचा स्क्वेअर, एक्स स्क्वेअरचं किती असतं माहिती आहे, एक्स स्क्वेअर 2x असतं ना. मग हा साइन एक्सचा स्क्वेअर आहे असं आपण म्हणूया, ठीक आहे. सो साइन एक्सचा स्क्वेअर असेल तर आपल्याला माहिती आहे की एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह हे 2x असतं, तर ह्या रूल प्रमाणे हे काय येणार, साइन एक्सला आपण एक्स कन्सिडर करूया. सो 2 साइन एक्स, पण एक्सच्या ऐवजी साइन आहे, सो साइनचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. चालेल का बघा, बरोबर आहे, चालेल का. हेच आपण दुसऱ्या पद्धतीने सोडूया, डी बाय डी एक्स साइन स्क्वेअर एक्स म्हणजे कोण आहे, साइन एक्स इंटू साइन एक्स ना. चालेल. आता आपला प्रोडक्ट रूल काय, पहिलं तसंच ठेवायचं, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, कॉस एक्स, प्लस दुसरं तसंच ठेवा, दुसरं तसंच ठेवा, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, कॉस एक्स. शेवटी आलं का, 2 साइन एक्स कॉस एक्स आलं का. बघा हा एक फॉर्म्युला आणि हा एक फॉर्म्युला, आन्सर दोन्हीचं सेम आलं, फक्त मेथड वेगळे. ही मेथड कुठली, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्हच्या पद्धतीनं, आणि ही मेथड कुठली, प्रोडक्ट रूल प्रमाणे काढली. सो सगळी एक्झाम्पल्स व्यवस्थित लिहून घ्या. समजली का बघा. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द डेरिव्हेटिव्ज. डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं हेच सगळं हे एक्झाम्पल. असंच इंटिग्रेशन आहे पुढं, याच्या रिव्हर्स असते इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्हचा रिव्हर्स पार्ट असतो म्हणजे इंटिग्रेशन. अजून एक एक्झाम्पल घेऊया का बघा, किती झाली, 5 6 झाली. अजून एक घेऊ वाटल्यास, ही सगळे लिहून घ्या आधी. 7 नंबरचं बघा, बुक मधलं घेऊया, एक्स क्यूब साइन एक्स घेऊया, डी बाय डी एक्स एक्स क्यूब साइन एक्स. आता प्रोडक्ट रूल आहे ना आपला, पहिलं तसंच ठेवायचं, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह मी थोडंसं इन डिटेल लिहितो, प्लस दुसरं तसंच ठेवा, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. सो देअरफॉर एक्स क्यूब कॉस एक्स, साइन एक्सचं कॉस एक्स ना, प्लस साइन एक्स इंटू 3x स्क्वेअर. दिस इज द आन्सर, एक्स क्यूब कॉस एक्स प्लस साइन एक्स इंटू 3x स्क्वेअर. सो याचं डेरिव्हेटिव्ह हे आलं. ठीक आहे, बस करूया आपण ही एक्झाम्पल्स. चल लिहून घ्या सगळी एक्झाम्पल्स. सो दिस इज अ पार्ट ऑफ डेरिव्हेटिव्ह, जेवढा फिजिक्समध्ये गरजेचा इम्पॉर्टंट पार्ट आहे तेवढा तुम्हाला सांगितला. मॅथमॅटिक्स आहे जो जरासं माझ्या पद्धतीने मी सांगायचा प्रयत्न करतोय,
अजून मॅथ्समध्ये पण बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर होतील, पण जे बायोलॉजीवाले आहेत त्यांच्यासाठी मात्र हे जास्त इम्पॉर्टंट आहे. चला पुढचा पार्ट बघूया. इंटेग्रल कॅल्क्युलस म्हणजे थोडक्यात इंटिग्रेशन. पहिल्यांदा प्रॅक्टिकली याचा अर्थ समजून घेऊया की इंटिग्रेशनचा उपयोग काय, इंटिग्रेशन कशासाठी वापरलं जातं, इंटिग्रेशनचा मॅथ्समध्ये कितपत रोल इम्पॉर्टंट आहे हे पहिल्यांदा समजून घेऊया. ओके. सो इंटिग्रेट म्हणजे काय, एकत्र करणे. बघा सगळ्यांना एकत्र करायचं म्हणजे इंटिग्रेट करतो आपण, हेच मॅथमॅटिकल केलं जातं. सो इंटिग्रेशनचा एक सिम्बॉल आहे हा इंटिग्रेशन. त्यात पुन्हा लोअर लिमिट म्हटलं जातं, ह्याला इथं लिहिलं जातं लोअर लिमिट. म्हणजे समजा सुरुवात इथनं करायची आहे आणि शेवट इथं करायचं आहे, सो याला म्हटलं जातं अप्पर लिमिट. ओके. फॉर एक्झाम्पल एक सिम्पल एक्झाम्पल देतो तुम्हाला. समजा एक आपल्याकडं एक लेंथ आहे, ही टोटल लेंथ काहीतरी कॅपिटल एल म्हणूया आपण, टोटल लेंथ. ओके. टोटल लेंथ कॅपिटल एल आहे. यातली एक स्मॉल लेंथ आपण कन्सिडर करूया, एवढी, ज्याला मी डी एल असं म्हणतो. स्मॉल लेंथ, डी एल म्हणजे कसली लेंथ झाली, स्मॉल लेंथ. ओके. तर काय केलं जातं, असे स्मॉल डी एल किती आहेत मला सांगा याच्यामध्ये. इथे एक आहे, 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 इथे एक आहे. सो असे स्मॉल डी एल कितीतरी जास्त एकत्र आले आणि सगळ्यांचं मिळून कोण झालेलं आहे, टोटल लेंथ झालेली आहे. समजलं इथपर्यंत. छोटे छोटे डी एल जर सगळे आपण एकत्र केले तर टोटल लेंथ मिळणार ना. मग काय करूया, सगळे डी एल एकत्र करूया. एकत्र केले म्हणजे काय केलं, सगळ्या डी एलचं इंटिग्रेशन घेतलं. सो सगळ्या डी एलचं इंटिग्रेशन घेतले की आपल्याला काय मिळणार आहे, टोटल लेंथ मिळणार आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय झालं, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ ऑल स्मॉल लेंथ्स इज इक्वल टू टोटल लेंथ. एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल, सगळ्यात सोपं आणि एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल. अजून एक घेऊया एक्झाम्पल, मी म्हणतो असं. ठीक आहे. समजा एक असा स्क्वेअर आहे आपल्याकडं. ओके. ह्या स्क्वेअरचा टोटल एरिया आहे ए, टोटल एरिया. पण आपल्याला फक्त ह्यातला कुठंतरी एक छोटासा एरिया माहित आहे, ज्याला की आपण डी ए असं म्हणतोय. डी फॉर स्मॉल ना. ओके. मग जर असे स्मॉल एरिया सगळे जर आपण एकत्र केले तर आपल्याला काय मिळणार, टोटल एरिया मिळणार, लेंथ इंटू ब्रेड्थ. याला आपण लेंथ म्हणूया, याला आपण ब्रेड्थ म्हणूया. सो हा प्रॅक्टिकल उपयोग आहे कुणाचा, इंटिग्रेशनचा. हे मी अजून बुकमधलं सांगितलं, हे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला एक प्रॅक्टिकल सांगितलं की इंटिग्रेशन कशासाठी वापरायचं. तर आपल्याला समजा टोटल लेंथ माहीत नाही तर, पण स्मॉल लेंथ माहीत आहे, मग सगळ्या स्मॉल लेंथ एकत्र करा, काय निघणार, टोटल लेंथ निघणार. आपल्याला सगळा एरिया माहीत नाही पण स्मॉल एरिया माहीत आहे, मग सगळे स्मॉल एरिया एकत्र करा, म्हणजे सगळ्या स्मॉल एरियाचं काय घ्या, इंटिग्रेशन घ्या, म्हणजे काय मिळणार आपल्याला, टोटल एरिया मिळणार. सो दिस इज द ॲप्लिकेशन ऑर एक्झॅक्टली द कन्सेप्ट ऑफ द इंटिग्रेशन. आता बुक प्रमाणे जाऊया, हे लिहून घ्या. ओके. सो कन्सिडर x axis, y axis, this is the f of x. सो y axis वरती आपण काय म्हणू शकतो, फंक्शन ऑफ x म्हणू शकतो. x जेवढा जेवढा आहे तो y axis वरती आपल्याला दिसेल. लेट अस कन्सिडर वन स्ट्रेट लाईन. कन्सिडर करायचं, इमॅजिन करायचं, त्याच्यामध्ये पॉईंट्स आहेत, एक हा पॉईंट आहे, एक हा पॉईंट आहे. इमॅजिन करा, या पॉईंटचं प्रोजेक्शन मी इथं टाकतो, ह्याला a म्हणतो. या पॉईंटचं प्रोजेक्शन मी इथं टाकतो, ह्याला b म्हणतो. आता ही जी स्ट्रेट लाईन आहे याच्या अंडर, स्ट्रेट लाईनच्या अंडर मला एवढा एरिया मिळाला बघा. एक हा एरिया मिळाला ॲज वेल ॲज हा एरिया मिळाला.
म्हणजे एक ट्रायंगल मिळाला आणि एक स्क्वेअर मिळाला. ठीक आहे. सो आपण याला नाव देऊया ABCD, ह्याला मी E म्हणतो. हा A पॉईंट आहे जो की एक्स ॲक्सिसवरती किती आहे, स्मॉल a म्हटल्यावर इथं y ॲक्सिसवरती तो काय असेल, f ऑफ a असेल ना. बघा f ऑफ x आहे ना y म्हणजे, सो f ऑफ a असेल का, तर इथं हा a आहे ना. हा पॉईंट एक्स ॲक्सिसवर कोण आहे, b आहे म्हटल्यावर इथं कोण असेल, तो f ऑफ b असेल. ओके. सो हा झाला एरिया अंडर कर्व किंवा एरिया अंडर स्ट्रेट लाईन. ओके. मग आता काय केलं जातं बघा, ह्याचा एरिया कसा काढायचा, तर पहिल्यांदा टोटल एरिया कसा काढूया मग आपण, टोटल एरिया पहिल्यांदा एरिया ऑफ ट्रायंगल ADE काढावं लागेल प्लस एरिया ऑफ स्क्वेअर ABCD काढावं लागेल. बरोबर ना. एक मेथड सांगतोय मी एरिया काढायची कुणाच्या अंडर, ह्या कर्वच्या किंवा स्ट्रेट लाईनच्या अंडर. मग ADE म्हणजे ह्या ट्रायंगलचा एरिया किती असणार, 1/2 हे. आता हे म्हणजे किती आहे, B मायनस हे लिहूया, इंटू उंची किती आहे ही म्हणजे किती लिहूया, f ऑफ B इंटू f ऑफ A. चालेल. सॉरी मायनस वन हाफ बेस इंटू हाईट असतो ना एरिया. हा कोणाचा झाला, ट्रायंगलचा झाला. आता स्क्वेअरचा एरिया काय लिहू शकतो आपण, याचा हे आणि हे. सो हे किती आहे, f ऑफ A आणि हे किती आहे, f ऑफ A इंटू हे किती आहे, B मायनस A. सो वी कॅन राईट एरिया लाईक दिस, सिम्पल. हा स्क्वेअरचा एरिया झाला आणि हा ट्रायंगलचा एरिया झाला. बघा म्हणजे आपल्याला ग्राफमधला शेडेड पार्टचा एरिया काढायसाठी एवढं लिहावं लागलं. काय म्हटलं मी, ग्राफमधल्या शेडेड पार्टचा एरिया लिहायसाठी पहिल्यांदा ट्रायंगलचा एरिया लिहावा लागला, पुन्हा स्क्वेअरचा एरिया लिहावा लागला. तेव्हा आपल्याला काय मिळाला, टोटल एरिया मिळाला. मग टोटल एरिया म्हणजे कुणाचा मिळाला, ABCDE. एवढ्या पोर्शनचा टोटल एरिया आपल्याला किती मिळाला, एवढा मिळाला. हाच एरिया आता इंटिग्रेशनच्या मेथडनं कसा काढला जातो बघा. हीच डायग्राम मग कन्वर्ट कशात केली जाते, इकडे x आहे, इकडे y आहे, y म्हणजे f ऑफ x. ओके. सो हा जो शेडेड पार्ट दिसतोय तो एका कर्व मध्ये कन्वर्ट केला जातो आणि त्याला स्ट्रिप्स तयार केल्या जातात. ह्या स्ट्रिप्स आहेत बघा, बघा हाच पार्ट इथं मी काय केला, कन्वर्ट केला, इंटिग्रेशन केलं ना. ह्या सगळ्याचे एकत्रित होतं ते इंटिग्रेशन. मग प्रत्येक स्ट्रिपचा एरिया काढला की आपल्याला टोटल हा एरिया मिळणार ना, साहजिकच आहे. प्रत्येक स्ट्रिपचा एरिया काढा. ओके. मग पहिली स्ट्रिप आहे त्याला x0 म्हणूया आणि दुसरी आहे त्याला xn म्हणूया, शेवटची, दुसरी म्हणजे शेवटची. सो अशा ह्या सगळ्या काय आहेत, स्ट्रिप्स आहेत. आणि इकडे y ॲक्सिसला कोण आहे, f ऑफ x आहे. मग कुठला पण f ऑफ x, हिथला घ्यायचा असेल तर f ऑफ x0, हिथलं घ्यायचं असेल तर f ऑफ xn घेऊ शकतो. सो आपल्याला काय मिळाल्या, स्ट्रिप्स मिळाल्या. सो प्रत्येक स्ट्रिपचा एरिया काय करूया, तर टोटल एरिया कसा निघेल आपल्याला, टोटल एरिया समेशन करूया, i इज इक्वल टू 1 to n AI करूया. AI चा अर्थ काय, 1 A1 समेशन म्हणजे प्लस, हेच असं लिहिलं जातं ना, A1 प्लस A2 प्लस A3 प्लस लास्टचा कोण असेल, AN असेल. सो काय झाले, सगळे एरिया आपल्याला अशा पद्धतीने काय होऊ शकतात, मिळू शकतात. सो दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ द इंटिग्रेशन. बघा कुठून घेतलं, I पासनं 1 पासनं n पर्यंत घेतलं. ठीक आहे, 1 पासनं n पर्यंत घेतलं. सगळ्या स्ट्रिपचा एरिया आपल्याला मिळाला, टोटल एरिया मिळाला. आता हेच समेशनच्या फॉर्ममध्ये किंवा इंटिग्रेशनच्या फॉर्ममध्ये कसं लिहिलं जातं बघा, समेशन I इज इक्वल टू 1 to n घेतलं जातं. ओके. सो फॉर्म्युला इज लाईक xi मायनस xi मायनस 1 इंटू f ऑफ xi. सिंपल. प्रत्येक स्ट्रिपचा एरिया म्हणजे काय असणार आहे, लांबी रुंदी आयतच दिसत आहेत ना, एक प्रकारचे रेक्टँग्युलर दिसत आहेत. सगळ्या रेक्टँग्युलरचा एरिया काय असतो, लेंथ इंटू ब्रेडथ ना, किंवा लांबी उंची करतो आपण, एक साईड दुसरी साईड. सो ही झाली एक साईड.
आणि ही झाली दुसरी साईड. ही म्हणजे एक्स ॲक्सिस वरची साईड आणि ही म्हणजे वाय ॲक्सिस वरची साईड. आता चेक करूया बघा, 1 टाकून बघा. सो x1 मायनस x0 म्हणजे ही एवढा पार्ट इंटू एफ ऑफ एक्स आय म्हणजे x1 म्हणजे हा एवढा पार्ट, प्लस समेशन आहे ना म्हटलं पुन्हा प्लस पुढची स्ट्रीप, प्लस त्याच्या पुढची स्ट्रीप, प्लस त्याच्या पुढची स्ट्रीप. म्हणजे काय झालं, हे आपण समेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलं. समेशन सगळे एकत्र केले ना, आणि समेशनच्या फॉर्ममध्ये लिहिणं म्हणजेच इंटिग्रेशनच्या फॉर्ममध्ये लिहिणं. मग हेच इंटिग्रेशनसाठी कसं लिहिलं जातं. आता ह्याला म्हणूया आपण इथं ए आणि बी असं आपण म्हणूया. मग ए आणि बी काय झाले, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट ना. सो लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट आणि एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन घ्या विथ रिस्पेक्ट टू डी एक्स घ्या. असं केलं की तुम्हाला हे मिळेल. हे म्हणजेच हे म्हणजेच टोटल एरिया. म्हणजे टोटल एरिया काढायचे आपण 2 मेथड्स लिहिल्या. एक ही एक मेथड असू शकते आणि एक इंटिग्रेशनची ही एक मेथड असू शकते. लक्षात आलं. सो ए ला काय म्हणायचं, लोअर लिमिट, आणि बी ला काय म्हणायचं, अप्पर लिमिट. हाच फॉर्म्युला तुम्ही आता ह्याच्या खाली लिहा. अजूनही असा लिहिला जातो लिमिटच्या फॉर्ममध्ये, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. बरोबर आहे का, n टेन्स टू इन्फिनिटी. n मीन्स व्हॉट, नंबर ऑफ स्ट्रिप्स. किती असू शकतात, जेवढ्या आपण कन्सिडर करतो तेवढ्या असू शकतात ना. सो समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 टू n xi xi मायनस 1 इंटू एफ ऑफ xi. हाच फॉर्म्युला इथे लिहिला, फक्त लिमिटच्या फॉर्ममध्ये लिहिला. मग अशी डेरिव्हेटिव्हमध्ये पण आपण लिमिट लिहिलं होतं ना, तसं आपण इंटिग्रेशनमध्ये पण काय लिहू शकतो, लिमिट लिहू शकतो. सो दिस इज द जनरल फॉर्म्युला ऑफ द इंटिग्रेशन. आता याच्या प्रॉपर्टीज बघूया आणि याचं फॉर्म्युले बघूया. समजलं बघा, इंटिग्रेशन कशासाठी वापरायचं, तर एकत्र करण्यासाठी आपल्याला इंटिग्रेशन वापरावं लागतं. हे लिहून घ्या सगळ्यांनी. आता प्रॉपर्टीज बघूया मगाच्या सारख्याच. लोअर लिमिट अप्पर लिमिट कळलं का बघा. त्याचा मी तुम्हाला उपयोग पण सांगणार आहे. लोअर लिमिट कसं पुट करायचं आणि अप्पर लिमिट कसं पुट करायचं एक्झाम्पल घेऊन सांगणार आहे, म्हणजे लक्षात येईल. चलो आपण प्रॉपर्टीज बघूया मगाशी जशा बघितल्या तशा. पहिल्यांदा सिंपल आहे. फर्स्ट प्रॉपर्टी, इंटिग्रेशन ऑफ के इंटू एफ ऑफ एक्स डी एक्स. तर के कॉन्स्टंट बाहेर घेतला जातो आणि ह्या एफ ऑफ एक्सचं विथ रिस्पेक्ट टू डी एक्स, ह्याला प्रॉपर्टीज म्हणा. हेडी प्रॉपर्टीज. सो पहिली प्रॉपर्टी काय, के इंटू एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन घ्या विथ रिस्पेक्ट टू डी एक्स इज इक्वल टू के इंटू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स करायचं. के बाहेर घेतला. के म्हणजे काय, सिन्स किंवा वेअर के इज कॉन्स्टंट. नेक्स्ट सेकंड, समजा इंटिग्रेशन असेल f1 ऑफ एक्स प्लस f2 ऑफ एक्स असेल विथ रिस्पेक्ट टू डी एक्स, तर प्रत्येकाचं सेपरेट इंटिग्रेशन घ्यायचं. म्हणजे f1 ऑफ एक्स डी एक्स प्लस f2 ऑफ एक्स डी एक्स. दोघांचं इंटिग्रेशन काय केलं आपण, सेपरेट केलं. मगाच्या सारखंच आहे जर ॲडिशन असेल तर. ठीक आहे, ह्या 2 प्रॉपर्टी ॲज पर बुक दिलेल्या आहेत. इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहे, सिंपल आहेत ना बघा. एक कॉन्स्टंटवाली आणि एक ॲडिशनवाली. आता फॉर्म्युले काढूया आपण. फॉर्म्युले हे आता पाठांतर आहे बरं का तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी पाठ करावंच लागतं. हे थोडंसं होलाटाईल आहे, विसरण्यासारखे आहेत फॉर्म्युले, त्यामुळे वारंवार पाठ करावे लागतात. पहिला फॉर्म्युला बघा, इंटिग्रेशन एक्स रेस टू एन डी एक्स. अशा याला काय केलं जातं बघा. मगाशी कसं केलं होतं तशा टाईपमध्येच आहे, फक्त फरक लक्षात ठेवा. पहिल्यांदा एक्स रेस टू एन प्लस 1 करायचं. म्हणजे इथं एक्स रेस टू किती पण असेल ना, एक्स रेस टू 4 असेल तर एक्स रेस टू 5 करायचं पहिल्यांदा. आणि जो काही वरती आहे तो खाली डिवाइड करायचा सरळ. सो अपॉन एन प्लस 1. म्हणजे समजा एक्स स्क्वेअर असेल तर काय होणार, एक्स क्यूब अपॉन 3. फक्त एक्स असेल तर काय होणार, एक्स स्क्वेअर अपॉन 2. सिंपल. सो एक्स रेस टू एन असेल तर एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. नेक्स्ट सेकंड, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स डी एक्स असं असेल तर लॉग एक्स घ्यायचं. बघा मगासारखं रिव्हर्स आहे ना, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन एकमेकांना. नेक्स्ट, साइन एक्सचं इंटिग्रेशन साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स मायनस कॉस एक्स असतं. आणि कॉस एक्सचं इंटिग्रेशन साइन एक्स असतं प्लस साइन एक्स. मगाशी साइनचं कॉस होतं डेरिव्हेटिव्ह आणि कॉसचं मायनस होतं डेरिव्हेटिव्ह, पण इथं साइनचं मायनस डेरिव्हेटिव्ह कॉस असतं. बाकी साइन आणि कॉस मगाच्या सारखंच आहे. ई रेस टू एक्स डी एक्स इंटिग्रेशन सेम असतं. ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन हे ई रेस टू
एक्स असतं. सो दीज आर द इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज इन द इंटिग्रेशन फॉर आवर सिलेबस. फॉर्म्युले लिहून घ्या व्यवस्थित. आता त्याची काही एक्झाम्पल्स बघूया आपण. एक्झाम्पल्स मी फॉर्म्युले ठेवतो आहे तसेच, बुकमधले आहे. एक्झाम्पल घेऊया. पहिलं आहे एक्स रेस टू 8. एक्स रेस टू 8 विथ रिस्पेक्ट टू वॉट dx. तर काय करायचं, एक्स रेस टू 8 प्लस 1 अपॉन 8 प्लस 1 म्हणजेच एक्स रेस टू 9 अपॉन 9. डायरेक्ट ही स्टेप नाही लिहिली तरी चालते, डायरेक्ट ह्याच्यावरून ही स्टेप लिहिली तरी सुद्धा चालेल. सो एक्स रेस टू 9 अपॉन 9. नेक्स्ट एक्स स्क्वेअर dx. एक्स क्यूब घेतो मी आणि इथं 2 आहे आणि इथं 5 आहे. मगाशी म्हटलं ना मी अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटचं एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे. बघा एक्स क्यूब dx आहे, इंटिग्रेशन घ्यायचं आहे, पण त्याला अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट तिथं आलेले आहेत. लोअर आणि अप्पर दोन लिमिट आलेले आहेत. याच्यामध्ये काय करायचं बघा, पहिल्यांदा ह्याचा विचार करायचा नाही. कुणाचा? अप्पर लिमिट लोअर लिमिटचा लगेच विचार करायचा नाही. पहिल्यांदा इंटिग्रेशन घ्यायचा विचार करायचा. मग इंटिग्रेशन काय येणार सांगा, एक्स 3 प्लस 1 अपॉन 3 प्लस 1 हा स्क्वेअर ब्रॅकेट ठेवायचा आणि हे लिहून ठेवायचं. यांचा काय अजून विचार आपण केलेला नाही. आता फक्त आपण आतमधलं सॉल्व्ह करून घेतलं. म्हणजे काय केलं, एक्स क्यूब dx आपण काय केलं, इंटिग्रेशन घेतलं. सो एक्स क्यूब dx इंटिग्रेशन किती आलं, एक्स रेस टू 4 अपॉन 4 आणि हे 2 आणि 5 झालं. इंटिग्रेशन घेऊन झालं पहिली स्टेप आपली. आता काय करायचं, अप्पर लिमिटचा आणि लोअर लिमिटचा विचार करायचा. तर लोअर आणि अप्परमध्ये साहजिकच अप्पर आहे तो मोठा असणार आहे, लोअर आहे तो लहान असणार आहे. सो सबट्रॅक्शन करायची असते, डिफरन्स घ्यायचा असतो. मग डिफरन्ससाठी साहजिकच पहिल्यांदा कोणाचा विचार करायचा, अप्परचा, का तर मोठी संख्या आहे ना, मायनस लोअरचा विचार करायचा. मग हे 5 कुठं पुट करायचं, तर ज्या ठिकाणी व्हॅरिएबल दिसतंय, व्हॅरिएबल म्हणजे कोण आहे, एक्स आहे ना. जर इथं दुसरा वाय वगैरे असेल तर तिथं पुट करायचं नाही, पण जे व्हॅरिएबल आहे तिथं पहिल्यांदा 5 पुट करायचा, मायनस जिथं व्हॅरिएबल आहे तिथं 2 पुट करायचं. म्हणजे काय येणार सांगा, हे 5 रेस टू 4 अपॉन 4 मायनस 2 रेस टू 4 अपॉन 4. चालेल. मग हेच 5 रेस टू 4 किंवा 2 रेस टू 4 आता जमेल सगळ्यांना. 5 रेस टू 4 म्हणजे किती, 5 5 25, 25 5 1,600 आणि 1,605 ना, 625. बेदुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16. सो 625 वजा 16 भागिले 4. सो 25 मधनं 16 गेले 9. सो 609. दिस इज द आन्सर. काय केलं बघा. सो यू कॅन हॅव द लोअर लिमिट्स as well as you can have the upper limits. You can put the values of lower limit and upper limit. बघा समजलं का. अजूनही काय एक्झाम्पल आपण घेणार आहे, फक्त हे लोअर लिमिट आणि अप्पर लिमिटचं एक्झाम्पल समजलं का बघा. चला हे रब करू का मी. चला अजून पुढचं घेऊया. आता बुकमधलं एखादं अजून एक्झाम्पल घेऊया. एक्स साइन एक्स dx घेऊया. तिसरं एक्झाम्पल, इंटिग्रेशन एक्स एक्स प्लस साइन एक्स, एक्स प्लस साइन एक्स dx घेऊया. काय लिहिलं होतं मगाशी आपण, बेरीज आहे ना एक्स आणि साइन एक्स मध्ये. सो ॲडिशन असेल तर काय करायचं, पहिल्यांदा एक्सचं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन घ्यायचं, पुन्हा साइन एक्सचं इंटिग्रेशन. मी थोडंसं डिटेल लिहितो. एक्स dx प्लस साइन एक्स dx. चालेल. सो एक्स dxचं इंटिग्रेशन काय, एक्स स्क्वेअर अपॉन 2 ना. बघा एक्स रेस टू 1 आहे ना इथं. सो नियम काय असतो, त्या 1 मध्ये पुन्हा 1 ॲड करायचं म्हणजे एक्स स्क्वेअर होणार आणि तो जो वरचा आहे तोच खाली लिहायचा. आणि साइन एक्सचं इंटिग्रेशन काय असतं, मायनस कॉस एक्स. सो आपण लिहूया एक्स स्क्वेअर अपॉन 2 मायनस ऑफ cos x. So x square upon 2
येस मायनस ना कॉस एक्स मायनस आहे ना सायन्स इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स ना बुकमध्ये चुकलं आहे बघा. सो एक्स स्क्वेअर अपॉन 2 मायनस ऑफ कॉस एक्स. समजलं. आता समजा तुमच्याकडे एक इंटिग्रेशन इक्वेशन आहे एक्स रेस टू 4 3x क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 बरोबर प्लस 1. तर आता इथं मात्र काय होणार बघा. मगाशी आपण डेरिव्हेटिव्हमध्ये कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 घेतलं होतं. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह किती असतं 0 असतं. हां डेरिव्हेटिव्ह मधला एक अजून एक फॉर्म्युला बघा dy/dx असेल आणि तुम्हाला जर म्हटलं 2चं डेरिव्हेटिव्ह घ्या तर किती करायचं आन्सर 0 करायचं. का तर कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं बरोबर. किंवा अजून एक एक्झाम्पल मगाचं सांगतो मी. समजा dy/dx आणि 2x असेल तर याचं तुम्ही किती घेता आन्सर 2 घेता ना. 2 बाहेर काढता आणि dx/dx 1 असतं ना. हेच प्रोडक्ट रूलनं चेक करा. पहिलं तसंच ठेवलं दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं तसंच ठेवलं पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह पण कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 ना. सो आन्सर किती येणार आहे 0. बघा डायरेक्ट लिहिलं तरी काय प्रोडक्ट रूलनं लिहिलं तरी काय तेवढंच आन्सर आलं. सो एक लक्षात ठेवा की डेरिव्हेटिव्ह मधला जो रूल होता तो रूल कसा होता की कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह हे 0 असतं. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. आता हे बघूया काय करायला लागेल. तर सो प्रत्येक टर्म आपल्याला सेपरेट करावी लागेल. आता हे प्रत्येक वेळेला लिहायची गरज नसते पण आपण हे सुरुवात आहे म्हणून लिहूया. 3x क्यूब dx 2x स्क्वेअर dx प्लस x dx आणि प्लस dx. ठीक आहे. इथं काय अजून अप्पर लिमिट लोअर लिमिट नाही येत असते तर मगाच्या सारखंच फाइंड आउट केलं असं. सो प्रत्येक टर्मचं आपण काय घेतलं प्रत्येक टर्मचं इंटिग्रेशन आपण काय करून घेतलंय सेपरेट केलं. आता याचं बघा इंटिग्रेशन x रेस टू 5 अपॉन 5 प्लस 3 बाहेर घेतला x रेस टू 4 अपॉन 4. आठवतंय प्रत्येकामध्ये 1 ॲड करतोय आपण. 2 बाहेर घेतला x क्यूब अपॉन 3 प्लस एक्सचं काय असतं x स्क्वेअर अपॉन 2 आणि प्लस आता इंटिग्रेशन ऑफ dx. तर इंटिग्रेशन ऑफ dx मगाशी मी काय म्हटलं होतं इंटिग्रेशन ऑफ dl आपल्याला काय मिळालं होतं टोटल लेंथ मिळाली म्हणजे l मिळाली ना टोटल लेंथ. म्हणजे थोडक्यात इंटिग्रेशन ऑफ dx काय मिळणार आपल्याला सिंपल. सो x मिळणार. सो याचं इंटिग्रेशन x आलं. सो दिस इज द आन्सर. कळलं का बघा काय केलं. आता यात जर लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट असतं तर मग काय केलं असतं आपण अजून अप्पर लिमिट सगळ्या ठिकाणी मायनस सगळ्या ठिकाणी लोअर लिमिट म्हणजे आपल्याला आन्सर व्हॅल्यू मिळाली असते ना जर लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट दिलं असतं तर. पण इथं काय दिलेलं नाही. नेक्स्ट समजा इंटिग्रेशन ऑफ e रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू dx किती असेल. आता मगाशी आपण फॉर्म्युला काय बघितला जर e रेस टू एक्स असेल तर इंटिग्रेशन हे e रेस टू एक्सच असतं. सो e रेस टू ax इंटिग्रेशन हे e रेस टू axच. पण मला सांगा एक्सच्या ऐवजी टर्म कोण आहे ax आहे. तर काय करायचं ह्या axचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि ते इथं खाली डिवाइड करायचं बरोबर. म्हणजे काय येणार आन्सर e रेस टू ax अपॉन a येणार. मगाशी आपण डेरिव्हेटिव्ह घेऊन काय केलं होतं मल्टिप्लाय केलं होतं. आता इथं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं फक्त काय करायचं एक्स्ट्रा टर्मला डिवाइड म्हणजे एक्स्ट्रा टर्म जे आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊन ते काय करायचं डिवाइड करायचं. अजून एखादं एक्झाम्पल बघा सांगतो मी. सो इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ 2x dx. तर आता साइन ऑफ ह्याला x समजायचा. साइन एक्सचं इंटिग्रेशन काय असतं कॉस ऑफ एक्स म्हणजे कॉस ऑफ 2x पण 2x एक्स्ट्राला म्हणून त्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊन ते डिवाइड करायचं. सो मायनस कॉस ऑफ 2x अपॉन 2 झाला. सो दीज आर द सम एक्झाम्पल्स ऑफ द इंटिग्रेशन. व्यवस्थित लिहून घ्या एक्झाम्पल्स. मागाची डेरिव्हेटिव्हची काही एक्झाम्पल्स आणि ही काही इंटिग्रेशनची एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. चला रब करू का मी हे. समजला का पार्ट बघा डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचा पार्ट. त्याच्यामध्ये आता ते आपण सुरुवात डेफिनेशन बघितली त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या आणि त्याची काही एक्झाम्पल्स बघितले. तर इथं हा मॅथमॅटिकल मेथड्स मधला पार्ट हा संपतोय. म्हणजे लिमिट डेरिव्हेटिव्ह लिमिट इंटिग्रेशन एवढंच आहे हे कॅल्क्युलसमध्ये आणि आधीचा स्केलर्स अँड वेक्टर. सो दिस इज द एंड ऑफ आवर सेकंड टॉपिक मॅथमॅटिकल मेथड्स. बघा दुसरा टॉपिक आपला आज इथं संपतोय.
पुढच्या लेक्चरला आपण याचे MCQs, आता मॅक्सिमम MCQs आता घेऊया, कारण आपण फार कमी याच्या आधी MCQs थेरी समजून घेण्यासाठी कमीत कमी MCQs घेतलेले आहेत. पण याच्या पुढे आता काय करूया आपण, तर बुकमधले मी एक्झरसाइज घेणार आहे, जे काही ठराविक आहे, जे अवघड वाटत आहे ते मी स्वतः सॉल्व्ह करून देईन, जे सोपे वाटत आहे ते तुम्हाला होमवर्कला देईन. जे मी घेणार नाही ते ॲज अ होमवर्क असतील असं लक्षात ठेवा. मग सोपे सोपे ठेवतो तुमच्यासाठी, डोंट वरी. जे अवघड आहेत ते मी स्वतः सॉल्व्ह करून तुम्हाला दाखवतो. जे सोपे सोपे एक 4-5 असेल तेवढे बाजूला ठेवतो, ते ॲज अ होमवर्क तुम्ही सॉल्व्ह करायचं. तुम्हाला लेक्चर बघितल्यानंतर लक्षात येते. पण राहिलेला जो वेळ असेल तो पूर्ण आपल्याला MCQs वरती घ्यावं लागेल. त्यामुळे अजून 2 लेक्चर्स आपण याच्यावरती घेणार आहोत आणि ह्या 2 लेक्चर्समध्ये आपण ऑल एक्झरसाइजेस जे काही बुकमध्ये आहेत, अनसॉल्व एक्झरसाइजेस आणि जे काही MCQs आपल्याला याच्यावरचे MST CET जे घ्यायचे आहेत ते सगळे MCQs आपण अजून 2 टॉपिकमध्ये संपवणार आहोत. सो या येणाऱ्या रविवारी जी आपली टेस्ट असेल, ओके, त्या टेस्टसाठी हा पूर्ण टॉपिक असेल. मागच्या वेळेस कसं आपण स्केलर वेक्टर आणि मेजरमेंट निम्मा ठेवला होता, पण आता मात्र पूर्ण स्केलर्स आणि वेक्टर्स असेल. त्याचबरोबर ह्या मॅथमॅटिकल मेथडचा सुद्धा त्याच्यामध्ये काही पार्ट्स बेसिक येणार आहे. लक्षात येते. त्यामुळे येणारी जी रविवारची टेस्ट आहे मी सिलेबस सुद्धा पोस्ट केलेला आहे. तरी पण आत्ता या लेक्चरला तुम्हाला सांगतो की येणाऱ्या टेस्टचा रविवारचा सिलेबस जो असेल तो म्हणजे पूर्ण ह्या टॉपिकची टेस्ट असेल स्केलर अँड वेक्टरवरती, ज्याच्यामध्ये स्केलर वेक्टर तर असेलच, त्याचबरोबर मॅथमॅटिकल मेथडचा सुद्धा सगळा पार्ट येईल. ओके, तोपर्यंत आपले अजून 2 लेक्चर्समध्ये पूर्ण डिटेल स्टडी ह्या टॉपिकचा होतो आणि आपण मग पुढं 3रा टॉपिक सुरू करतोय. पण येणाऱ्या रविवारसाठी मात्र ह्या टॉपिकचा फुल स्टडी तुम्हाला करायचा आहे. सो पुढच्या लेक्चरला आपण MCQs आणि जे काही बुकमधले एक्झरसाइजेस आहेत ते सॉल्व्ह करूया आणि भेटूया पुढच्या लेक्चरला. आज थांबूया आपण. आज जेवढं झालेलं आहे तेवढं व्यवस्थित लिहून घ्या. त्याच्यामध्ये काही शंका असतील तर त्या नोट डाऊन करा आणि तशा त्या मला विचारा. थोडासा हा मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे, पण जेवढा फिजिक्सला गरजेचा आहे तेवढा मी इथं घेतलेला आहे. ओके, सो आपण थांबूया इथंच. भेटूया पुढच्या लेक्चरला. सो अभ्यास करत राहा. काही शंका असतील तर विचारा, आपण त्याच्यावरती डिस्कशन करू. थँक्यू सो मच.